अँझायटी चुकत कुठेच नाही. त्याचा लो सोशो इकॉनॉमिक स्ट्रॅटा आणि हायर सोशो इकॉनॉमिक स्ट्रॅटाशी काहीच संबंध नाही. पण लो सोशो इकॉनॉमिक स्ट्रॅटामधले जे प्रश्न आहेत ना, ते खरोखरी पोटेन्शियल थ्रेट असलेले प्रश्न आहेत. खरे म्हणजे प्रश्न आहेत. खरोखरी मला अन्न मिळेल का नाही? मला आज जर रोजावरती जायला ठेकेदाराने नाही हे केलं, तर उद्या मी खायचं काय? हा जो सगळा त्यातला मुद्दा आहे. तर तिथेही ती अँक्झायटी असते, पण ती रिअल थ्रेटच्या जवळ जाणारी असते. हं, हं. आणि मग त्यामुळे आजच नाही तर आता उद्याचं सुद्धा आज कसं-बसं मॅनेज केलंय, उद्या काय होईल माहीत नाही. ह्यातनं येणारी अँक्झायटी असते. पण पुन्हा मी जे म्हटलं ते, की ते वास्तवाच्या जवळ जाणारी जास्ती असते. पण हायर सोशो इकॉनॉमिक स्ट्रॅटामध्ये जिथे जगण्याच्या बेसिक गोष्टींची काळजी घेतलेली आहे, त्याची भयंकर काहीतरी चिंता आहे अशातला काही भाग नाहीये. तिथे मात्र ते डिसऑर्डरकडे जाण्याच्या शक्यता जास्ती आहे.